नमस्कार फ्रेंड्स. तर चला बघूया आज मसाले भात कसा बनवायचा. हा आपण कंटाळा आल्यावरती बनवू शकतो किंवा आपल्याला जेव्हा खायचं आहे किंवा कोणकोणत्या इव्हेंटलाही हा मसाले भात करतात. तर त्यासाठी इकडे मी सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि सगळे मसालेही घेतलेले आहेत. इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये नंतर मोहरी घातलेली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की जिरेही घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण कापलेला बारीक लसूण त्याच्यामध्ये घालायचे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो थोडासा परतू द्यायचा आहे. त्याच्यानंतर करी लिव्स घालायचे आहेत आणि ते तडतडले की थोडीशी कापलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि ते छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कापलेला उभा कांदा घालून घ्यायचा आपल्याला, एक कापलेला टोमॅटो घालून घ्यायचे आणि ते थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये एक उभा कापलेला बटाटा घालायचे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. त्याच्यानंतर घालणार आहोत आपण कोवळ्या घेवड्याच्या बिया, जेणेकरून टेस्ट खूप छान येते भाताला आणि खूप सुंदर असा लागतो. आणि शेंगदाणेही थोडे घालायचे कारण ते दाताखाली आल्यानंतर भात खायला अजूनच चमचमीत आणि मस्त असा लागतो. तर हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे पण आपण मसाले घालणार आहेत ते घालायचे. इथे मी 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेले. ते छान मिक्स असं होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी वाडा कोलमचा जो राईस आहे तो भिजत घातला होता आणि तो इथे त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. भिजत घातल्यामुळे त्याला जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यामध्ये शिजतो, त्यामुळे पाणी घालताना कमी घालायचं. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी आणि आपली बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ते पाणी ओतून छान उकळायला ठेवलेलं आहे. तर इथे आपल्या भाताला छान अशी उकळीही फुटलेली आहे आणि आता ते वाफेवरती शिजायला मी ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपला छान असा भात खाण्यासाठी रेडी आहे. दिसायलाच टेक्स्चर खूप छान दिसतंय. तर तुम्हीही नक्की बनवून बघा, ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी